नमस्कार मित्रांनो, आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. शिवसेनेचे नेते भास्कर जाधव निलेश राणेंवर गेले धावून. निलेश राणेंची झाली पळताबोळी. त्यानंतर भास्कर जाधव यांनी दिले ओपन चॅलेंज. काय आहे बातमी, सविस्तर जाणून घेऊयात. दरम्यान भास्कर जाधव यांनी नारायण राणेंवर भाषणात टीका केल्यानंतर निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्या मतदारसंघात बदला घेणार, जशास तसे उत्तर देणार असे बॅनर लावले व त्या ठिकाणी ते आले देखील. पण ते येताच भास्कर जाधव यांच्या कार्यालयाच्या बाहेर प्रचंड दगडफेक झाली व शिवसैनिक म्हणून भास्कर जाधव यांनी रस्त्यावर पाय ठेवत नुसती बघायची भूमिका नाही घेतली, तर दंड देखील थोपटले व त्या बॅरिकेडेटवर चढून निलेश राणे यांच्याकडे ते धावून जाताना देखील प्रयत्न करत होते व सुरक्षा बाजूला कर मग बघतो असे जाहीर चॅलेंज देखील दिले. भास्कर जाधव यांचा पारा चढलेला बघून नितेश राणेंची मात्र पळताबोळी झाली. शिवसैनिकांनी राणेंना ज्या प्रकारे उत्तर दिले त्यावरून हे निश्चितच झाले की भास्कर जाधव काय नारायण राणे व त्यांचे पुत्र यांना सोडल्याशिवाय राहणार नाही. त्याआधीच भास्कर जाधव यांनी आधीच इशारा दिला होता की उद्धव ठाकरेंवर खालच्या भाषेत टीका जर झाली तर मात्र गय केली जाणार नाही. तुम्हाला बोलायला लावणारा धनी कोण आहे हे आम्हाला चांगलंच माहिती आहे, जशास तसे उत्तर तुम्हाला यापुढे मिळेल असे बोलून भास्कर जाधव यांनी प्रचंड संताप राणे कुटुंबांवर व्यक्त केला. तसेच आधी नारायण राणे यांनी भरसभेत भास्कर जाधव यांना मी चोप देईल असे वक्तव्य केले होते आणि त्यानंतरच भास्कर जाधव यांनी हा गोंधळ घातला. तर आगामी निवडणुकीसाठी चिपळूणमध्ये भास्कर जाधव यांना पाडण्यासाठी संपूर्ण भाजप व शिंदे गटाने अतोनात मागील काही दिवसांपासून प्रयत्न सुरू केले आहे. पण उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमध्ये सभा घेऊन जे शिवसैनिकांना एकत्र करून दाखविले, यावरून मात्र भास्कर जाधव यांना येणाऱ्या निवडणुकीत पाडणे संपूर्ण भाजपसाठी व राणे कुटुंबासाठी एक आव्हानच भास्कर जाधव यांनी दिले आहे. हे चित्र बाकी स्पष्टच झाले. तर मित्रांनो, भास्कर जाधव यांनी निलेश राणे यांना केलं पळताबोळी. याबद्दल तुम्हाला काय वाटतं व आगामी निवडणुकीत चिपळूण व कोकणमध्ये उद्धव ठाकरे आपला डंका वाजवण्यात यशस्वी होतील की नाही, याबद्दल तुमचे अनमोल मत नक्की कमेंट करून आमच्यापर्यंत पोहोचवा. तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.